पण आजही कोणी मासिक पाळी या विषयाला घेऊन बोलत नाही. खरंच हा मासिक पाळीचा विषय स्त्रीच्या प्रगतीत एवढा अडथळा ठरू शकतो का? एकंदरीत स्त्रीचं आयुष्य हे अडथळ्यांनी भरलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने. मला पाळी आली म्हणून माझं शिक्षण बंद आणि माझं लग्न लावून देणं हे का, आणि मी का नाही डॉक्टर होऊ शकत? पाळी आलेली असताना लोणच्याच्या बरणीला हात लावणे लोणचं खराब होतं. हो, त्याच्या आळ्या पडतात. हो, बाई तुझ्या पायी ही जी वेबसिरीज आहे त्याच्यातनं मासिक पाळीपेक्षाही असं आहे की एखादी मुलगी जिला तिच्या मनासारखं आयुष्य जगायचंय आणि ती काय असं वेगळं काही मागत नाही, तिला फक्त शिकायचंय जास्त, तिला डॉक्टर व्हायचंय. अहिल्या हे पात्र फार वेगळं पण आहे आणि प्रत्येक घरात असणारी मुलगी पण आहे. कारण अशा प्रत्येक मुलीला किंवा कुठल्याही माणसाला ज्याला स्वप्नात अडथळे आले आणि ते पार करून ते पुढे गेले आणि स्वप्न साकार केलं, त्या सगळ्या लोकांचं हे रिप्रेझेंटेशन आहे. पण ही लक्ष्मी तू प्रत्यक्षात कधी बघितली का? खूप पाहिलेत मी असे, पण आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पाहिले. म्हणजे आता ह्याच्यात ही लक्ष्मी तिच्या अहिल्याच्या पाठीमागे एवढ्यासाठी आहे की हो तू शिक, तू डॉक्टर हो, किंवा माझ्या मुलीला आता काय मुंबईत राहते तर पुण्यात जाऊन नोकरी करायची, शिक्षण घ्यायचंय, ह्यासाठी सुद्धा आजही आणि फक्त गावात नाही तर शहरांमध्ये सुद्धा लढा द्यावाच लागतो. आणि मला असं वाटतं की एखादं घर बदलायचं असेल ना, एखाद्या घराची प्रगती व्हायची असेल तर ती त्या घरातल्या बाईनीच करावी लागते. जे वडील वयाच्या 18 वर्षापर्यंत तिला आपली मुलगी म्हणून प्रेम करत असतात, नंतर त्यांना ते टेन्शन यायला लागतं. बरोबर. खरंच ही मानसिकता यामुळे बदलू शकते. हेतू नक्की तो आहे की ते बघून थोडीफार तरी म्हणजे थोडं घरी हा विषय जरी निघाला म्हणजे थोडं आम्ही थोडे यशस्वी झालो असं वाटेल मला. त्या बाईच्या पोटी आपण जन्माला येतो, त्या बाईला महिन्याचे 5 दिवसाची मासिक पाळी आल्यानंतर तिच्या हातचं जेवण चालत नाही, तिला वेगळीकडे बसवलं जातं. तर मला वाटतं हे सुरू एवढ्यासाठी झालंय की ते 5 दिवस बाईनी स्वयंपाकाला हात लावायचा नाही, म्हणजे तिने काहीही करायचं, बरोबर, तिने आराम करायचा, तिने देवपूजा करायची नाही. कारण तेव्हा बागेत जाऊन फुलं घेऊन असं आपण आता इथे बसून जे ऑनलाईन गोष्टी मागवतो तसं तेव्हा नक्कीच नव्हतं. नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमतच्या या खास गप्पांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, वेब सिरीज असेल, चित्रपट असेल, यातनं वेगवेगळे विषय समोर येतात. पण काही विषय असे आहेत की ज्याबद्दल आपण फक्त वरवरचं बोलतो. हो, बघा, मानवी शरीर हे अनप्रिडिक्टेबल आहे. म्हणजे नेमकं त्यात काय होईल काही सांगता येत नाही. पुरुषाच्या बाबतीत काय आणि स्त्रीच्या बाबतीत काय. पण मासिक पाळी हा जो विषय तो एका ठराविक वेळेनंतर स्त्रीच्या बाबतीत होणार आहे हे ठरलेलं आहे. हा निसर्गाचा नियम आहे, तो त्या शरीराचा नियम आहे. पण यावरती बोलत कोणीच नाही. जे बोललं जातं ते वरवरचं. पण हीच गोष्ट जेव्हा एका कथेच्या माध्यमातून, एका वेबसिरीजच्या माध्यमातून पुढे येते तेव्हा तुला आवर्जून म्हणावं लागतं, निपुण धन्यवाद. बाई तुझ्या पायी. खरंच म्हणजे मी जसं म्हणालो ना की मी पत्रकार म्हणून ज्यावेळेस वेगवेगळ्या बातम्या आम्ही वाचत असतो तेव्हा आम्हाला काही बातम्या वाचून फार नवल वाटतं आणि धक्काही बसतो. पण आजही कोणी मासिक पाळी या विषयाला घेऊन बोलत नाही. खरंच हा मासिक पाळीचा विषय स्त्रीच्या प्रगतीत एवढा अडथळा ठरू शकतो का? कारण मी प्रोमो बघितला. बरोबर. हा फक्त मासिक पाळीमुळे स्त्रीच्या आयुष्यात अडथळा असं नसून मला वाटतं एकंदरीत स्त्रीचं आयुष्य हे अडथळ्यांनी भरलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने. आणि जितक्या गोष्टी आपल्याला पुरुष म्हणून सुकर असतात करिअरच्या दृष्टीने किंवा एकंदरीत पण, तेवढ्या त्यांच्या सुकर असं वाटत नाही. आता एक प्रकारचं आयुष्य जगल्यानंतर हे जाणवतं. तर हा बाई तुझ्या पायी ही जी वेबसिरीज आहे त्याच्यातनं मासिक पाळीपेक्षाही असं आहे की एखादी मुलगी जिला तिच्या मनासारखं आयुष्य जगायचंय आणि ती काय असं वेगळं काही मागत नाही, तिला फक्त शिकायचंय जास्त, तिला डॉक्टर व्हायचंय. आणि ते पण का तिला म्हणजे त्या गावामध्ये अशी प्रथा आहे की जशी मुलगी वयात येते तसं लग्न लावून टाकायचं आणि गावातल्या गावातच त्या मुलीचं वास्तव्य असलं पाहिजे, बाहेर पडायचं नाही. तर अशा एका गावामधल्या ह्या मुलीची कथा आहे जिनी धैर्य दाखवलं, जिनी स्वप्न बघितली आणि ते स्वप्न पूर्ण करायसाठी तिने खूप प्रयत्न केले आणि त्यामध्ये तिला तिच्या आईची पण साथ लाभली. तर अशी ही कथा आहे. साजरी एप्रिल मे 99 तर खरं तर आज आपली भेट होते. वेगळा लुक आहे, छान तुझी भूमिका वाटते आणि एक दिसते की जिद्द आहे काहीतरी ते मनामध्ये. पण ज्यावेळेस तू ते पात्र जाणून घेतलं नेमकं काय तू फील करत होतीस, काय वाटत होतं तुला? अहिल्या हे पात्र फार
वेगळं पण आहे आणि प्रत्येक घरात असणारी मुलगी पण आहे. कारण ती छोट्या गावात राहणारी एक मुलगी आहे जिचं एक प्रांजळ स्वप्न आहे की तिला डॉक्टर व्हायचंय. आणि त्या स्वप्नाच्या आड जेव्हा काहीतरी येतं तेव्हा तिला प्रश्न विचारावा असं वाटतो. म्हणजे मला पाळी आली म्हणून माझं शिक्षण बंद आणि माझं लग्न लावून देणं हे का, आणि मी का नाही डॉक्टर होऊ शकत. तर हे पात्र साकारताना मला वाटतं ही फार भाग्याची गोष्ट आहे की मला हे पात्र साकारता आलं. कारण अशा प्रत्येक मुलीला किंवा कुठल्याही माणसाला ज्याला स्वप्नात अडथळे आले आणि ते पार करून ते पुढे गेले आणि स्वप्न साकार केलं, त्या सगळ्या लोकांचं हे रेप्रेझेंटेशन आहे हे कॅरेक्टर. त्यामुळे फार भाग्याची गोष्ट आहे की मला हे पात्र साकारता आलं. म्हणजे ती नावाप्रमाणे आलेली आहे खरं. हो. क्षिती वेगळं काय तुला विचारायला नको, कारण तू जशी आहेस तशीच आहेस. म्हणजे जशी लक्ष्मी आहे तशी क्षिती आहे. हो, काही अंशी अगदी बरोबर. म्हणजे धाडस करायला आणि जर क्रांतिकारक व्हायचं ठरवलं तर तू कायमच होते. म्हणजे तू निर्माता म्हणूनही पुढे आलेली आहेस, आता अभिनेत्री म्हणूनही तुझी वाटचाल सुरू आहे. पण ही लक्ष्मी तू प्रत्यक्षात कधी बघितली आहे का अशी? खूप पाहिल्यात मी अशा. म्हणजे आता फक्त गावातली असं नाही म्हणता येणार, पण आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पाहिले. म्हणजे आता ह्याच्यात ही लक्ष्मी तिच्या अहिल्याच्या पाठीमागे एवढ्यासाठी आहे की हो तू शिक, तू डॉक्टर हो, आणि त्यासाठीच हे करायला लागेल. ही प्रथा काही बरोबर नाही जी आपल्या गावात चालू आहे. पण अशा खूप आया असतात की ज्या म्हणजे अगदी छोट्या गोष्टींपासून की माझ्या मुलीला या मुलाशी लग्न करायचं नाहीये, किंवा माझ्या मुलीला आता काय मुंबईत राहते तर पुण्यात जाऊन नोकरी करायची, शिक्षण घ्यायचंय, ह्यासाठी सुद्धा आजही आणि फक्त गावात नाही तर शहरांमध्ये सुद्धा लढा द्यावाच लागतो. आणि मला असं वाटतं की एखादं घर बदलायचं असेल ना, एखाद्या घराची प्रगती व्हायची असेल तर ती त्या घरातल्या बाईनीच करावी लागते. कारण बाई जेव्हा एक स्टँड घेऊन म्हणते की नाही मी पाठवणार मुलीला, जे होईल ते आपण पुढे बघू, तर त्या गोष्टीची प्रगती होते, त्या घराची प्रगती होते किंवा नाही होत. म्हणजे आई आपली गप्प बसली की सगळ्यांनाच असं वाटतं की हेच बरोबर आहे, आपण गप्पच बसलं पाहिजे. तर अशा लक्ष्मीसारख्या आया मी खूप पाहिल्यात की ज्यांना आधी कदाचित कळत नाही की आपल्या मुलीला वाटतंय, असं वाटतं ना की ही लहान आहे, ही काही म्हणते, पण नंतर जेव्हा खरंच पटू लागतं की ती म्हणते त्यात तथ्य आहे आणि ते बरोबर आहे, तेव्हा आपल्या मुलांसाठी लढायला आया कधीच कमी करत नाही. किंवा मी एक पाहिलं की ती लक्ष्मी जी आहे, जे मी भोगलं ते Correct. माझ्या मुलीला भोगू दे. करेक्ट. कारण जे मी भोगलं ते बरोबर नाहीये असं तेव्हाही मला वाटत होतं, पण म्हणजे बरोबर काय आहे हे माहित नव्हतं. मी तेव्हा बोलू शकले नाही. कदाचित आता ह्या कॅरेक्टरला, अहिल्याच्या कॅरेक्टरला मासिक पाळी आली तेव्हाची शिक्षणाची पद्धत, मी शाळेत असतानाची शिक्षण, म्हणजे लक्ष्मी शाळेत असतानाची शिक्षणाची पद्धत, यात फरक असेल ना. म्हणजे ती शिकलीही नसेल कदाचित एवढी. तर असं होतं की शिक्षणामुळे येणारी काही समज असते माणसामध्ये, प्रश्न विचारण्याची ताकद उभी राहते. कारण आपण विज्ञानाने काही गोष्टींना हे असं का, हे विचारण्याची ताकद विज्ञान आपल्याला देतं. तर ते तिच्या बाबतीत नाही झाल्यामुळे लक्ष्मीच्या, म्हणून असं आहे की जे मी भोगलं ती माझी मुलगी नाही भोगणार. पण निपुण, मला एक प्रोमो बघून लक्षात आलं की यात फार वेगवेगळ्या गोष्टी, जसं मी पहिले म्हणालो की आजही ग्रामीण भागामध्ये असू दे किंवा शहरी भागात असे काही कुटुंब आहेत, आपण ग्रामीण शहरी हा भेद करूच शकत नाही. अजूनही मानसिकता बदललेली नाहीये. मुलगी वयात आली किंवा पुढे काय, करेक्ट, 18 वर्षाची झाली तर तिचं लग्न लावून दिलं पाहिजे. म्हणजे जे वडील वयाच्या 18 वर्षापर्यंत तिला आपली मुलगी म्हणून प्रेम करत असतात, नंतर त्यांना ते टेन्शन यायला लागतं. खरंच ही मानसिकता यामुळे बदलू शकते किंवा निदान बाई तुझ्या पायी या निमित्ताने त्याची चर्चा होईल. हो, माझा हेतू तोच आहे की म्हणजे आता बदल हा खूप मोठा विषय आहे, त्या बदलाला वेळही खूप लागतो आणि निरंतर प्रक्रिया. अगदी बरोबर. पण या सगळ्यामुळे संवाद सुरू व्हायला पाहिजे, एवढाच हेतू आहे. आणि पलीकडची बाजू पण समजता यायला पाहिजे. सो हेतू नक्की तो आहे की ते बघून थोडीफार तरी, म्हणजे थोडं घरी हा विषय जरी निघाला की काय बाळा तुला खरंच काय करायचंय, आणि ते समजून जरी घेऊ शकलो आपण, तरी मला वाटतं की एक म्हणजे थोडं आम्ही थोडे यशस्वी झालो असं वाटेल मला. मी आईंचे चित्रपट बघितले ना, मालिका पण बघितलेला, त्यामुळे याचा अर्थ आपल्यामध्ये फार मोठा फरक आहे असं. पण ही भूमिका जेव्हा साजरी करते, मला असं वाटतं की त्या चित्रपटानंतर तुझी वेब सिरीज वर तू आलेली, OTT-वर आलेली, त्यामुळे ती आईला लढून घेत असताना आईशी काही चर्चा झाली का, गप्पा झाल्या का? आईशी गप्पा चालूच असतात, आई बाबांची. आणि आम्ही प्रत्येक अगदी कॅरेक्टरवर बोललोच असं होत नाही, पण काय विषय आहे, काय स्टोरी आहे याबद्दल बोलणं झाल्यावर जेव्हा
जी तमिळ वेब सिरीज आहे ती मी पाहिली आणि ती इतकी सुंदर आहे की मी प्रेक्षक म्हणूनच पाहिली आणि मी आईला पण तेच म्हटलं की तू पण ती पहा, कारण ते खरंच खूप सुंदर ती गोष्ट आहे. म्हणजे हे सगळं आम्ही शूट करायच्या आधीच म्हणतोय, त्यामुळे आम्ही खूप खुश होतो की ती खूप खुश होती माझ्यासाठी की मी ही वेब सिरीज करू शकते. बाकी काय सल्ले ती देतच असते. पण आजही मला ही गोष्ट फार खटकते, म्हणजे मीच नाही असे इतरही मंडळी क्षिती विचार करत असतील की ज्या बाईच्या पोटी आपण जन्माला येतो त्या बाईला महिन्याचे 5 दिवसाची मासिक पाळी आल्यानंतर तिच्या हातचं जेवण चालत नाही, तिला वेगळीकडे बसवलं जातं. किंवा आम्ही जेव्हा लहानाचे मोठे झालो तेव्हा आम्हाला सांगितलं जातं की कावळा शिवलाय, बरोबर जायचं नाही. बरोबर. तर हे कितपत आजच्या वेळेमध्ये पटण्यासारखे, म्हणजे तुला तरी पटतं का हे सगळं? मला पटण्याचं तर हे म्हणजे खूप काहीच्या काहीच पलीकडचं आहे. पण मला गंमत काय वाटते की हे ज्या काळी ज्यांनी कोणी सुरू केलं ना त्यांनी खरं तर बाईच्या बाजूनी हे सुरू केलेलं आहे पूर्णपणे. की कारण तेव्हा एक एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे घरातल्या बायका हे प्रचंड, तेव्हा कदाचित घराबाहेर पडून काम करत नसतील पण घरातच मोठी कुटुंब, मोठं घर, झाडलोट पासून सगळं, देवपूजा करायचीच म्हणजे खूप 1-2 तासाची अख्खं हे असणार, एवढ्या लोकांचा स्वयंपाक. तर मला वाटतं हे सुरू एवढ्यासाठी झालंय की ते 5 दिवस बाईनी स्वयंपाकाला हात लावायचा नाही, म्हणजे तिने काहीही करायचं नाही. बरोबर, विश्रांती, तिने आराम करायचा, तिने देवपूजा करायची नाही. कारण तेव्हा बागेत जाऊन फुलं घेऊन असं आपण आता इथे बसून जे ऑनलाईन गोष्टी मागवतो तसं तेव्हा नक्कीच नव्हतं. तर ते तिला करावं लागू नये, तिला आराम मिळावा म्हणून हे सुरू झालंय. आणि त्याचं आता कुठल्या तरी बाईनीच किंवा कुठल्या तरी पुरुषांनी काय त्याचं हे आत्ता घडतंय किंवा काय केलंय हे हास्यास्पद आहे. म्हणजे त्याचं सिरियसनेसच्या पलीकडे मला हसूच येतं. मला आता जसं तू म्हणालास तसं मगाशीच मी यांना सांगत होते की एक अशी मी ऐकलंय सुपरस्टिशन की पाळी आलेली असताना लोणच्याच्या बरणीला हात लावणे लोणचं खराब होतं. हो, त्याच्यात आळ्या पडतात. हो, तर मला असं झालं आता मी इतकी वर्ष खाते लोणचं, आता कधी ते लोणचं खराब आणि काय. मला एवढंच माझ्या घरी सांगितलंय ओला हात लोणच्याच्या बरणीला लावायचा नाही, लोणचं खराब होतं. किंवा झाकण उघडं. हा, मी लहानपणी मारही खाल्लाय ह्याच्यासाठी. पण हे कधी मला कोणी सांगितलं नाही. किंवा आतापर्यंत 42 वर्षाची आहे मी, एकदाही माझ्या घरात यामुळे लोणचं खराब झालेलं नाहीये. त्यामुळे मला ह्याची गंमत वाटते की हे हास्यास्पद आहे खरोखरीने. आणि ह्याच्याबद्दल मी मगाशी म्हणत होते तसं ह्याच्याबद्दल काय नाही करायला पाहिजे हे बोलायला सगळे तयार असतात. पण तेव्हा त्याच्याबद्दलचा ऑकवर्डनेस येत नाही लोकांच्या मनात की अरे नाही, तुला पाळी आली, तू हात लावू नको, तू जेवू नको, तू हे करू नको. पण त्याच्याबद्दल तेवढ्याच काळजीने विचारायला, त्याच्याबद्दल नीट गोष्टी सांगायला मात्र सगळ्यांना पटापटा लाज वाटते. म्हणजे हे म्हणजे आपल्याही घरात होतं असं. मी पाहिलंय माझ्या मैत्रिणींच्या घरात की वडिलांसमोर नाही बोलायचं पटकन, किंवा वडील जाऊन सॅनिटरी पॅड्स नाही आणू शकत तुमचे. ज्या वडिलांनी डायपर आणलंय ते वडील सॅनिटरी पॅड्स नाही आणू शकत. हे खूप दुःखद आहे, पण ते आहे आजही. मेडिकल वाला पेपर मध्ये हो, काळ्या पिशवीत वगैरे बांधून देतो. कळतच काय तर एवढं पॅकिंग ना सॅनिटरी पॅड कळतच. ते काय संदर्भ हाताळले, म्हणजे दिग्दर्शक म्हणून बऱ्याच वेळेस आपण काही गोष्टी मांडत असताना काही वाचतो. तू बरंच वाचतो मला माहितीये, कारण तुझ्या पद्धतीने कलाकृती पुढे आणतो. म्हणजे तुझं असं झटपट काम नाही, वेळ घेतोस, तुझी बैठक मांडतोस, काही गोष्टी तपासतो, मग पुढे आणतो. पण ते छान झालेलं असतं. मग यासाठी काय हाताळलं? यासाठी माझ्याकडे ओरिजिनल बेस मटेरियल खूप चांगलं होतं. ही आयाली नावाची वेबसिरीज आहे तमिळमधली, मुथ्थू कुमार यांनी बनवली आहे. तर ही मूळ कथा, मूळ गाभा त्याचा खूप चांगला होता. आणि त्याचं मराठीकरण, मराठी लेखन, अनुवाद जे आहे ते निखिल खैरे, मुक्ताबाम या दोघांनी केलं आहे. आणि त्या दोघांनी स्वतःचं खूप त्यामध्ये आणलं आहे. मग ती भाषा असेल, लहेजा असेल तो, किंवा मुक्ता फार चांगल्या कविता करते, तिने गाणी लिहिली आहेत. तर त्यांनीच इतकं चांगलं काम करून ठेवलं आहे ते की हे आहे तसं आपण आता सादर करूयात असं झालं. मग त्यांनी तो गाभा मूळ ठेवत ते एक वेगळ्या प्रकारची वेबसिरीज त्यांनी लिहिली. त्याचबरोबर मला असं वाटतं की एकंदरीत जगताना आलेले जे काही अनुभव आहेत स्त्रियांबरोबरचे, असं त्याच्यासाठी म्हणून काही वेगळं वाचन करायची गरज आहे असं मला वाटलंच नाही. इतकं ते मूळ आयाली जे होतं ते आमच्या मराठी लेखकांनी जे लिहिलं ते, आणि एकंदरीत आपण जे लहानपणापासून बघत आलो आहे ते, या सगळ्याचं मला वाटतं संगम ही वेबसिरीज करताना झालं. आई
किती जवळची मैत्रीण आहे? खूप खूप जवळची. म्हणजे आता तिला कळतं माझ्या म्हणजे चेहऱ्याकडे बघून की काय टेम्परामेंट मध्ये मी घरी आली आहे किंवा काय आज चांगला दिवस गेलाय की वाईट दिवस गेलाय हे आम्हाला दोघींनाही कळतं एकमेकांचं. त्यामुळे खूपच छान मैत्रीण आहे. सगळंच तिला सांगते, तीही मला सगळं सांगते. बघ मी देखील एक वडील आहे एका मुलीचं, त्यामुळे बऱ्याच वेळेस आपण हा विचार करत असतो की माझ्या मुलीने ह्या गोष्टी कराव्यात, ह्या गोष्टी करू नये. कुठल्या वडिलांची साहजिक इच्छा असते, होय की नाही? बरोबर. आईची शिस्त मोठी असते की वडिलांची? शिस्त दोघांकडेही आहे. आईशी काही गोष्टींबाबतीत बोलू शकते, बाबांची काही गोष्टींबाबतीत बोलू शकते. असं काही कोणी वेगळं एक कोणीतरी स्ट्रिक्ट काय आहे पेरेंट असं काहीच नाहीये. दोघांमध्ये दोघांच्यातही काही मुद्दे आहेत जे बाबाला काही मुद्दे वाटतात जे मी करू नये किंवा करावेत, आणि आईचं पण आहे. सो असं काय करावं काय आता इंडस्ट्रीत वावरणं होतंय ना, सुरुवात झालेली. हा म्हणजे पण ते असं आत्ता सांगितलेलं नाहीये, ते लहानपणापासून जे हळूहळू सांगितलेलं आहे तेच आहे. आणि ते मला वाटतं की तिच्या बाबतीत म्हणजे मी जे करिअर स्वतःचं घडवलं त्याच्यात तिच्या अनुभवांनुसार फार काही असे काही जगावेगळे अनुभव मला येणार आहेत असं मला नाही वाटत. सो मी तिला बघितलंय लहानपणापासून, त्यामुळे ती असं मला इंडस्ट्रीत वावरताना असं वाग किंवा असं वागू नकोस असं ह्याच्यापेक्षा माणूस म्हणून आपण कसं वावरावं ह्याच्याच बद्दल दोघे आई बाबा माझ्याशी जास्त बोलतात. नाही पण शेती तुला बघताना मला काय असं वाटतं की मला सर दिसतात, जोक सर दिसतात, जोक दिसतात. असं म्हणतात बरेच लोक की मी बाबासारखी दिसते किंवा आता माझा नवराही असं म्हणतो की नवऱ्याने कबूल केलं हो की मी चिडले खूप खरंच की मी एकदम माझ्या बाबासारखी दिसते. असं म्हणजे असं आता मला कळत नाहीये ते झालेलं. हो पण शिस्त म्हणशील ना, जर मला कोणी लहानपणी तर आई. हा आणि आई म्हणजे अशी बसू नकोस किंवा आता खेळायला जायचं नाही, 8 वाजले झोपायला जा, लोकांकडे गेलंय आता मला चहा पाहिजे हे करायचं नाही किंवा काय. म्हणजे साधारण जे सगळ्या आया करतात ते. पण शिस्त आई आणि आजी, माझी आईची आई जिच्याकडे मी वाढली आहे, माझं अख्खं बालपण तिच्या बरोबर घालवलंय, तर शिस्त आहे. बाबा आणि मी आर मोर फ्रेंड्स आणि असं जास्त आहे. पण आई मैत्रीण वगैरे सगळं बरोबर आहे, पण आजही आईची शिस्त ही आजही आहेच. बरं मी खूप पवित्र भावनेने हा प्रश्न विचारतोय तुला की ज्या विषयाला घेऊन आपण सुरुवात केली मासिक पाळी, तुला आठवतं पहिला प्रसंग आईने तुला काय कसं समजवलं, काय होतं? हो म्हणजे खूप पूर्वी मी ऍक्च्युली 12 वर्षाची वगैरे होते, कारण माझ्या सगळ्या मावस बहिणी आहेत मोठ्या, मला सख्ख्या मावस बहिणी, आणि मी त्या सगळ्यांच्या सगळ्यात धाकटी आहे. त्यामुळे मी हे खूप लहान असताना बघितलंय माझ्या घरात. म्हणजे तेव्हा सॅनिटरी पॅड्स पण एवढे नव्हते, तेव्हा लोक फडकी वापरायचे, तर तेही मी घरी बघितलंय माझ्या. आणि तिथनं मग हे का वापरतात, मग माझ्यापेक्षा मोठा एक भाऊ आहे, मावस भाऊ, तोही विचारत हे काय, म्हणजे असं वाटायचं की हे फडकं आता काय लादी पुसा टेबल पुसा असं आहे का, तर ते तसं नाहीये. मग ते काय आहे इथपासनं ते मला वाटतं मी 12 वर्षाची होते, 5वीत गेल्यानंतर माझ्या आईने बसून मला सांगितलं होतं की मासिक पाळी असं असं होतं, मग घाबरून जायचं नाही, मग ते रक्त वाईट नसतं, ते आपलं आता असं होत राहणार, असं दर महिन्याला होणार, त्रास झाला तर सांग काही वेगळं, आणि असं होईल त्या क्षणी जर मी नसीन तर बरोबर जी कोणी बाई असेल, मग ते शाळेत झालेलं असू शकतं, प्रवासात झालेलं असू शकतं, जी बाई असेल तिला जाऊन सांगायचं की मला असं असं होतं. पण दीपू तुला केव्हा ही गोष्ट समजली की प्रक्रिया अशी असते? बघ आपण पुरुष म्हणून जेव्हा घडत असतो बरोबर, तर बऱ्याचशा गोष्टी घरातले लोक आपल्याला फार वेगळ्या सांगीतिक भाषेत समजून सांगत असतात. नाही आमच्या घरी तर म्हणजे आई सोडली तर म्हणजे वडील, माझा मोठा भाऊ आणि मी, त्यामुळे मला आता हे सगळं म्हणत असताना मला आईबद्दल थोडंसं वाटतं की तिला काही बोलायला फारसा आउटलेट नसावा खरं घरी, जे चांगलं नाही आहे. पण मला जे पहिल्यांदा कळलं ते म्हणजे मग शाळेतच मित्रमैत्रिणी एकत्र असायचे आणि मग ते मला माहिती नव्हतं असलं काही, पण मग कोणीतरी काय तो स्वेटर मैत्रिणीने बांधला आहे आणि मग असा का बांधला आहे, मग ते पहिले काही त्याचे उत्तरं दिली नाहीत, मग ते कोणीतरी सांगितलं, मग असं पण असतं का वगैरे वगैरे, असं करतच. पण काही बाकी मला वाटत नाही ते आमच्या वेळेला तरी शाळेच्या बायोलॉजी किंवा जे काही सायन्सच्या पुस्तकात काही लिहिलं होतं, एखादा तो वर्षातनं एकदा अर्धा तास तो सेक्स एज्युकेशनचा
कोणीतरी डॉक्टर येऊन हे करायचे, पण तेव्हा पण मुली वेगळ्या, मुलं वेगळी, आम्हाला वेगळं सांगितलं जायचं, त्यांना वेगळं सांगितलं जायचं. त्याच्याबद्दल चर्चा आणि हे सगळं मी जाणून घेणं हे पण कॉलेजमध्ये जास्त झालं. आणि ते पण मला असं वाटतंय मी नाटकाच्या ग्रुपमध्ये होतो त्यामुळे जास्त ते मला माहिती नाही, म्हणजे की बाहेर फक्त मित्रमैत्रिणींमध्ये ते इतक्या इझिली तेव्हा चर्चा झाली असेल का. आत्ताचं काळ वेगळा आहे. पण जास्त करून हे शाळेमध्ये थोडं थोडं आणि मग कॉलेजमध्ये जास्त, मग त्या विषयावरती एखादी एकांकिका, नाटक वगैरे असं काहीतरी झालेलं असेल तेव्हाच कळलं. बरं, चला मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो जाता जाता, की बाई तुझ्या पायी किंवा तिच्या ठाई, आपण असं म्हणूयात, ठाई आहे म्हणजे ती पाठीमागे असल्याशिवाय आयुष्यात कोणाचं काहीच घडू शकत नाही. हे कबूलच करायला पाहिजे. नाही कबूल केलं तर फार वांदे होतील म्हणजे. पण असतं आहे, हा गमतीचा विषय हे असतं. पण मला भावलेली स्त्री, मी पाहिलेली स्त्री, जिच्यापासून मी इन्स्पायर झालो आणि मी आयुष्यभर ती लक्षात ठेवू शकतो. कितीतरी आहेत. आमच्या मला सांभाळलेल्या एक काकू आहेत, केतकर काकू, आता नाही आहेत त्या, पण त्यांनी ज्या प्रकारे त्यांचं घर चालवलं ते त्याचं काही वाटत नाही आपल्याला. म्हणजे खास करून हाऊसवाईफबद्दल एक असं, हाऊसवाईफ असतं यांना काय असं आहे, पण त्यांना मी फार जवळून पहिल्यापासून, लहानपणीपासून पाहिलं आहे. त्या केतकर काकू माझ्यासाठी आहेत तशा. साजिरी अशा खूप बायका आहेत आयुष्यात. नाही नाही नाही, पण अशा खूपच बायका आहेत, म्हणजे घरात तर आहेच, आई आजी ज्यांनी मूळ संस्कार केले. पण त्या निमित्ताने मी आज अभिनय करते याचं मूळ कारण माझ्या गुरु सौ सोनिया परचुरे, ज्यांच्याकडे मी कथ्थकचं प्रशिक्षण घेतलंय. म्हणजे ती नसती सोनियाताई तर आज मी इथे नसते कदाचित. क्षिती आजी माझ्या आईची आई, कारण हा म्हणाला तसं हाऊसवाईफ, 4 मुली, असं काही तिने वेगळं केलं का तर नाही. पण मला माहिती ती बाई खूप धडाडीची होती आणि ती ज्या पद्धतीने तिची पर्सनॅलिटी, माझी बुटकी बारीकशी आजी होती माझी, बट ती शी विल नॉट टेक नॉनसेन्स फ्रॉम एनीबडी, आणि ते तेव्हापासून तिच्या पद्धतीने होतं. आय थिंक त्याचं मला खूप असं माझ्यात ते आहे की आपल्याला जे पटत नाही, जे अयोग्य वाटतं ते वेळीच बोलावं. म्हणजे त्या वाद होणे म्हणजे काही फार मोठी गोष्ट, वाद होतात ते ठीक आहे, पण ते मला वाटतं तिचा खूप प्रभाव आहे माझ्यावर त्या अर्थी. वा वा, क्या बात आहे. तुम्हाला तिघांना खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या कलाकृतीतनं तुम्ही भेटत राहा. मंडळी, आपण किती असं म्हणत असलो की आपण फार विचाराने प्रकाशात आहोत, पण कुठेतरी आपल्याला एक अंधार दडलेला आहे. मला असं वाटतं की बाई तुझ्या बाई या निमित्ताने तुम्ही या अंधारातनं प्रकाशाकडे जाण्याचा एक पुढला टप्पा जो आहे त्याची सुरुवात करू शकाल. करा, तो फार आवश्यक आहे. आणि ही सिरीज आई वडील मुलं सगळ्यांनी बघितली पाहिजे, हा देखील आग्रह मी आज एक पत्रकार म्हणून, एक माणूस म्हणून, या सगळ्यांचा चाहता म्हणून आपल्याला करणार आहे. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.